लोकांमध्ये दहशत पसरवून वेठीस धरणाऱ्या दोघा सराईत गुंडांना पोलीस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे। आदित्य शैलेंद्र माने वय 23 राहणार न्यू थोबडेमळा देगाव रोड आणि समर्थ प्रवीण कांबळे वय 24 राहणार औसे वस्ती आंबराई अशी त्यांची नावे असून त्यांची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। आदित्य माने याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जीवघेण्या हल्ल्यांसह खंडणी, जबरी चोरी, मारामारी, धाकदपटशा असे 5 गंभीर गुन्हे नोंद असून यापूर्वी त्याच्यावर 3 वेळा प्रतिबंधक कारवाई झाली होती। तरीही त्याचे वर्तन न बदलल्याने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 13 ऑक्टोबरला त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश जारी केला। तर समर्थ कांबळे याच्यावर 4 गंभीर गुन्हे नोंद असून हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून त्याने गुन्हे सुरूच ठेवल्याने 15 ऑक्टोबरला त्यालाही स्थानबद्ध करण्यात आले। दोघांनाही येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, प्रताप पोमण तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने केली आहे। आज नेमकी काय कारवाई झाली, नेमकी काय प्रकरण आहे? सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये जे गंभीर गुन्ह्यामधले आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती काही गुन्हे केल्यानंतर आपण उचित प्रतिबंधक कारवाई किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन त्यांच्यावरती घेत असतो, परंतु तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नाही आणि त्यानंतर जर काही असे त्यांनी गुन्हे केले तर त्यांच्यावरती एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडून आदेश प्राप्त होतो आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो। याच पद्धतीने फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे आदित्य शैलेंद्र माने याच्यावरती एकूण आतापर्यंत 5 गुन्हे दाखल आहेत आणि या 5 पैकी 4 गुन्ह्यांमध्ये आपण उचित प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर देखील त्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नाही। त्याच्यावरती एमपीडीए अन्वये आपण माननीय सोलापूर पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशान्वये त्याच्यावरती कारवाई केली आहे। त्याचप्रमाणे दुसरा आरोपी आहे समर्थ प्रवीण कांबळे, याच्यावरती देखील यापूर्वी 3 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या गुन्ह्यामध्ये आपण कारवाई केली, परंतु त्याच्या वर्तनात कुठली सुधारणा न झाल्यामुळं त्याच्यावर परत आपण एक गुन्हा घडल्यामुळं त्याच्यावर देखील एमपीडीए अन्वये कारवाई केली। या दोन्ही आरोपींना माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या अधिकृत आदेशान्वये या 2 आरोपींना आपण स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यांना स्थानबद्ध करून येरवडा जेल या ठिकाणी विविध कायदेशीर कारवाईमध्ये त्यांना त्या ठिकाणी जमा केलेला आहे। सर, या दोघांचे नेमके गुन्हे कोणत्या स्वरूपाचे होते? या दोघांचे गुन्हे आहेत की लोकांना जबरी दुखापत करणे, त्याप्रमाणे धाकट-दपाशा दाखवणे, त्यामध्ये खंडणीसारखे गुन्हे असतील किंवा काही घातक शस्त्राने मारहाण करणे आणि कॉमन पब्लिक किंवा आम जनतेमध्ये दहशत पसरवणे अशा पद्धतीचे गुन्हे करतात। त्यामुळे आपण याच्यावरती ही कारवाई केलेली आहे। दोघेही युवक दिसतात सर अगोदर कारवाई? हो, मी जसं यापूर्वी सांगितलं, यापूर्वी उचित आपण प्रतिबंधक कारवाई केलेली आहे, तरी देखील यांनी कारवाई त्यांचे गुन्हे केल्यामुळे ही पुढची कारवाई आपण त्यांच्यावरती केलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशाने आणि लेखी आदेशामुळे तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री कबाडे साहेब, माननीय पोलीस उपायुक्त क्राईम श्री डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम आणि एसीपी राजन माने क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईमचे एपीआय घाडगे आणि टीमने केलेली आहे। तसेच यापुढे देखील असे कोणी आरोपी या पद्धतीने गुन्हे करणार असतील तर त्यांच्यावरती याच पद्धतीने कारवाई केली जाईल। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।